जय शिवाय मित्रांनो मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत थकीत असलेलं कुशल आणि मटेरियलचं बिल हे अतिशय संत अशा गतीनं लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरू झालेलं आहे. आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 1409 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडे हा निधी आलेला आहे आणि हा राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी आता हळूहळू जे काही थकीत बिल आहेत, थकीत लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरू केलेली आहे. यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं की बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना त्याच्यामध्ये तारखा दाखवतायत, एफटीओ दाखवतायत वगैरे वगैरे. परंतु माहिती घेतल्यानंतर ही माहिती प्रत्यक्षात कशी पाहिजे आणि ती मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहिजे असा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारण्यात आला. आणि आपलं पेमेंट जनरेट झालेलं आहे का, ते कोणत्या तारखेला जनरेट झाले, आपल्या खात्यामध्ये येणार का, ही सर्व माहिती मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहिजे हेच आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जे काही ब्राउझर वापरता ते ब्राउझर खोलायचे. या ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचे नरेगा NEREGA.DORD हे सर्च करू शकता. एवढं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दाखवली जाईल narega.nic.in. आता या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला डायरेक्टली त्या वेबसाईटवरती घेऊन गेलं जाणार आहे. narega.DORD.gov.in NEREGA.DORD.gov.in याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. आता वेबसाईटवरती आल्यानंतर काय करायचं, सुरुवातीला इथं जे लेफ्ट साईडला 3 डॉट दिसत आहेत याच्यावरती जाऊन तुम्हाला या वेबसाईटला काय करायचं, डेस्कटॉप साईट करून घ्यायचंय. डेस्कटॉप साईट केल्यानंतर ज्या आतले ऑप्शन आहेत त्या ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. आता याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथं जे काही मेनूचे ऑप्शन आहे या मेनूमध्ये वरती आपल्याला दाखवलं जात आहे की फीचर्स. या की फीचर्स मध्ये आपल्याला 2 नंबरचे ऑप्शन आहे रिपोर्ट. या रिपोर्ट मध्ये परत 2 नंबरचे ऑप्शन आहे आपल्याला स्टेट. या स्टेट वरती क्लिक करायचे. आता स्टेट वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचे ऑप्शन आहे, याच्यामधून महाराष्ट्र निवडायचे. महाराष्ट्र निवडल्यानंतर आपण पाहिलेले यापूर्वी सुद्धा योजनेबद्दल, या पोर्टल बद्दल, या डॅशबोर्ड बद्दल माहिती घेतली आहे. इथं सुद्धा आपण बरीच सारी माहिती आपल्या पेमेंटच्या रिलेटेड पाहू शकतो, परंतु कॉम्प्लिकेशन आहे ते तुम्हाला पाहता येणार नाही. याच्यासाठी काय करायचं, परत एकदा आपल्याला ज्या जिल्ह्यामधली माहिती पाहिजे तो याच्यामधून आपल्याला जिल्हा निवडायचा. आता उदाहरणार्थ आपल्याला नाशिकचं पाहिजे तर आपण नाशिक निवडलाय. आता नाशिक निवडल्यानंतर आपण पाहू शकता इथं आपल्याला लेफ्ट साईडला परत याच्यामध्ये तालुक्याची नावं दाखवली जात आहेत. इथं आपण पाहू शकता ब्लॉक आपल्याला दाखवलेले आहेत. तर याच्यामधून आपल्याला ज्या ब्लॉकची माहिती पाहिजे, आपला जो तालुका असेल त्या माहितीवरती क्लिक करायचं. आता आपल्याला समजा दिंडोरी पाहिजे, आता आपण याच्यावरती दिंडोरीवरती क्लिक केलंय. आता आपण ज्या ब्लॉकवरती क्लिक करू तो ब्लॉक आपल्या समोर या ठिकाणी खुलणार आहे. आता ब्लॉक खुलल्यानंतर सुद्धा या ठिकाणी बरीच सारी माहिती, आपण त्या तालुक्याची माहिती पाहू शकतो. पण आपल्याला काय करायचं, समजा आपल्याला पर्टिक्युलर आपल्या गावाची, आपली लाभार्थ्याची माहिती पाहिजे, तर आपल्याला याच्यामधून काय करायचं, आपलं जे गाव आहे ते गाव निवडायचे. आता समजा एक गाव आपण याच्यामधून निवडलं. गाव निवडल्यानंतर त्या गावाचा डॅशबोर्ड आपल्याला पूर्ण या ठिकाणी खुललेला आहे. त्याच्यामध्ये जॉब कार्डची स्टेटस वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या बाबीबद्दल आपण माहिती घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाहू शकता जी काही R2 ऑप्शन आहे, डिमांड अलोकेशन अँड मस्टर रोल, ज्याच्यामधून आपण पूर्ण कामाची स्थिती वगैरे पाहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला 7 नंबरचे ऑप्शन आहे मटेरियल प्रोक्युर्ड रिपोर्ट. याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपलं पेमेंट जनरेट झालेलीची तारीख आणि आपली डेट ऑफ पेमेंट दाखवली जाते. आता पेमेंट जनरेट झालेलं असेल तर तारीख दाखवली जाईल. या ठिकाणी डेट ऑफ पेमेंट आपल्याला या ठिकाणी दाखवलंय 4 मार्च. अर्थात 4 मार्च म्हणजे हे 1-2 दिवसामध्ये पेमेंट साधारणपणे 10 तारखेपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे लाभार्थ्याच्या खात्यावरती. कारण ही डेट दाखवल्यानंतर साधारणपणे 2-3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येतात. आता समजा आपल्याला दुसरा जिल्हा पाहिजे किंवा दुसरं डेट किंवा दुसरी काही स्टेटस ज्याच्यामध्ये पेमेंट जनरेट झालेलं असेल अशा प्रकारची स्टेटस आपल्याला पाहिजे. समजा आपण आता याच्यामध्ये दुसरा जिल्हा निवडूया. आपण समजा उदाहरणार्थ जालना निवडलाय. आता जालना निवडलाय, परत याच्या अंतर्गत आपल्याला ब्लॉक निवडायचा आहे. तर याच्यामध्ये ब्लॉकमध्ये आपण पाहू शकता सर्व तालुके दाखवलेले आहेत. याच्यामधून समजा आपण जालना तालुका निवडला. याच्यानंतर आपल्याला जे काही पुढे गाव असेल ते गाव निवडायचे. याच्यामधून समजा आपण आता गाव निवडलं. गाव निवडल्यानंतर मटेरियल प्रॉफिट रिपोर्ट वरती गेलो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आता बिल डेट आहे 25 नोव्हेंबर 2025 आणि पेमेंट आहे 26 फेब्रुवारी 2026. अर्थात हे गेल्या आठवड्यामध्ये किंवा या चालू आठवड्यामध्ये क्रेडिट झालेलं आहे. परंतु आता जर समजा हे क्रेडिट झालेलं नसेल तर समजा आता आपण दुसरं एक गाव निवडलं, या ठिकाणी दहीफळ. आता या गावामध्ये निवडल्यानंतर आपण पाहू शकता परत मटेरियल प्रॉफिट रिपोर्ट वरती आलो. त्या ठिकाणी पाहू शकता आपल्याला बिल डेट दाखवली जाते. बिल डेट आहे 1 एप्रिल 2025, पण डेट ऑफ पेमेंट या ठिकाणी ब्लँक आहे. अर्थात हे पेमेंट अद्यापपर्यंत झालेलं नाही. आता डेट ऑफ पेमेंट या ठिकाणी जर समजा पडली, जी काही रिसेंटची असेल, तर त्या पेमेंट नुसार आपल्याला बिल 1-2 दिवसामध्ये किंवा त्या आठवड्यामध्ये क्रेडिट होणार आहे. तर ज्यांना कोणाला आता बिल पेमेंट जी काही पेमेंट डेट दाखवायला सुरू करत आहे
किंवा डेट ऑफ पेमेंट ज्या ठिकाणी दिसायला सुरू झालेले त्या लाभार्थ्यांना आता हे पैसे येत आहेत आणि ज्यांना डेट ऑफ पेमेंट दाखवायला सुरू करेल त्या लाभार्थ्यांचं हे वितरण या ठिकाणी होत आहे. तर डेट ऑफ पेमेंट दाखवल्यानंतर साधारणपणे त्या दिवशी 1-2 दिवसामध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये तुमचं पेमेंट येणार. त्याच्यामुळे सोप्या अशा पद्धतीनं जर तुमचं थकीत असेल बिल किंवा पेमेंट वगैरे तर तुम्ही याच्यावरती ते चेक करू शकता. कुशल बद्दल सुद्धा आपण यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. त्याच्यामधून सुद्धा तुम्ही त्याचा रिपोर्ट, त्याचं जे काही FTO वगैरे आहे ती प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारली गेलेली एक महत्वाची अशी माहिती होती जी तुम्हाला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.